नमस्कार, क्युरियस अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट टाइम आपण बघितलेलं फ्युचर परफेक्ट टेन्स. सो आपले टोटल 9 टेन्स झालेले आहेत आणि आता पुढे आपण वळत आहोत. शेवटचे 3 टेन्स जे असतात ते आपल्याला बघायचे आहेत. सो याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेस येतील, निगेटिव्ह क्वेश्चन वगैरे आपण घेत नाही, कारण ते जास्त वापर त्यांचा केलेला नसतो. त्याच्यामुळे आपण फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेस घेत आहोत. सो त्यातला पहिला टेन्स जो आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ. काय असतो हा चालू पूर्ण वर्तमान काळ? तर भूतकाळात एखादी क्रिया सुरू होते. बघा, भूतकाळात एखादी क्रिया सुरू होते आणि वर्तमानात ती काय होते? अजूनही चालूच असते. भूतकाळात एखादी क्रिया सुरू होते, वर्तमानात अजूनही चालूच असते, असे ज्या वाक्यात दर्शवलेले असेल तो हा काळ होईल. आता इथे बहुतेक जणांना प्रॉब्लेम काय येतो की या टेन्सची वाक्य जर बघितली तर एक जाणवतं की हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे असं लोक बोलून मोकळे होऊन जातात. तर तसं नाहीये, ते रॉंग असतात. तर इथे आपण बघूया काय आहेत त्या गोष्टी. सो फर्स्ट इज, यात कालावधी असतो. कालावधी म्हणजे काय? आवर्स, डेज, मंथ्स, इयर्स, मिनिट्स वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. कालावधी असतो हा. आणि सेकंड म्हणजे हा कालावधी दर्शवायला एक प्रपोजिशनचा यूज केला जातो, सिन्स आणि फ्रॉम. आता सिन्स कधी यूज करतात? तर मोठा कालावधी असेल तर सिन्सचा प्रयोग केला जातो आणि कमी कालावधी असेल तर फ्रॉमचा यूज केला जातो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कमी कालावधी असेल तर फ्रॉम आणि मोठा कालावधी असेल तर सिन्सचा प्रयोग करायचा आहे. आणि एक ठराविक कालावधी असेल तर फॉरचा आपण वापर करतो. ओके, सो पुढे जाऊया, आपण बघूया एक एक करून सेंटेन्सेस कसे असतात. सो फर्स्ट सेंटेन्स अफर्मेटिव्हचा आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन वर्ब आयएनजी ऑब्जेक्ट. सो इथे तुम्हाला माहिती असेल हॅज कधी लावतात आणि हॅव कधी लावतात, कारण आपण हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच बघितलेलं, हॅज कधी लावतात आणि हॅव कधी लावतात. तरी पुन्हाही मी एकदा सांगतो की हॅज हा कर्ता एकवचनी असेल तर आपण हॅज लावतो. कर्ता एकवचनी असेल तर म्हणजे ही, शी, इट किंवा कोणाचंही नाव असेल तर हॅज आपण यूज करतो. आणि हॅवचा उपयोग कधी करतो? कर्ता अनेकवचनी असेल तर आय, वी, यू, दे हे सगळे काय आहेत? अनेकवचनी करतात. सो जाऊया पुढे. फर्स्ट सेंटेन्स, पाऊस सकाळपासून पडत आहे. सो इथे काय आहे? पाऊस हा निर्जीव आहे. बघा, वाक्य ऐकल्यावर असं वाटतं हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, पण आपण एका गोष्टीवरूनच इथे ओळखू शकतो. हा जो कालावधी असतो याच्यावरून आपण ओळखतो की हा कुठला टेन्स आहे. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असं नव्हतं काही कालावधी वगैरे. आता काय चालू आहे हे सांगितलं जायचं. पाऊस सकाळपासून पडत आहे याचा अर्थ सकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि अजूनही तो पडतच आहे, असा त्याचा अर्थ होतो. सो इथे जो सब्जेक्ट आहे पाऊस, पाऊस हा निर्जीव आहे. सो त्यामुळे त्याला काय घेणार आपण? इट. सो पाऊस हा निर्जीव आहे त्यामुळे आपण त्याला काय घेणार? इट म्हणून हा सब्जेक्ट घेणार. इट हा एकवचनी आहे त्यामुळे काय लागणार इथे? हॅज. व त्यानंतर बीन वर्ब आयएनजी रेनिंग म्हणजे पाऊस पडणे ही इथे क्रिया झाली फ्रॉम मॉर्निंग. सो इट हॅज बीन रेनिंग फ्रॉम मॉर्निंग. नेक्स्ट, मी 1 तासापासून रांगेत
उभा आहे. सो याच्यामध्ये बघा काय होत आहे. आय हॅव बीन स्टँडिंग इन द क्यू फ्रॉम ॲन आवर. इथे बघा सब्जेक्ट काय येईल, आय. आयला काय लागतो, हॅव. त्यानंतर बीन. वर्ब इज स्टँडिंग इन द क्यू फ्रॉम ॲन आवर. क्यू म्हणजे रांग. सो हे झालं सेकंड सेंटेन्स. थर्ड सेंटेन्स, ती तुझी 2 दिवसांपासून वाट बघत आहे. सो इथे सब्जेक्ट काय येणार, तर शी. हॅज बीन, शी हे एकवचनी आहे त्यामुळे हॅज लागेल. त्यानंतर बीन लागेल. वर्ब आयएनजी वेटिंग फॉर यू, यूज द ऑब्जेक्ट फ्रॉम 2 days. शी हॅज बीन वेटिंग फॉर यू फ्रॉम 2 days. सो हे झाले अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच आपल्या भाषेत पॉझिटिव्ह सेंटेन्सेस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे. आता याच्या पुढचा जो टेन्स आहे तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच चालू पूर्ण भूतकाळ. काय असतो हा चालू पूर्ण भूतकाळ, तर भूतकाळात एखादी क्रिया सुरू होते. बघा, भूतकाळात क्रिया सुरू होत आहे आणि ती क्रिया भूतकाळात काही वेळ चालू असते आणि त्यानंतर संपलेली असते किंवा चालू आहे असं आपण बोलतो. असे जे वाक्य दर्शवलेले असेल तो हा काळ होईल. सो याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सो हॅड बीन येतो आहे इथे, लक्षात ठेवायचं आहे. मागाशी काय आलेलं, हॅज हॅव प्लस बीन आलेलं. सो बर्फ कालपासून एकसारखा पडत होता. सो इथे सब्जेक्ट काय आहे, द स्नो had been. Verb ing falling continuously from yesterday. सो इथे काय दर्शवलेलं आहे, काल क्रिया सुरू झाली सकाळी आणि ती संध्याकाळपर्यंत चालू होती. एक साधारणतः असं चित्र आपल्याला दिसत. तो गेले 3 दिवसापासून त्याचे प्रवचन ऐकत होता. सो सब्जेक्ट ही had been. Verb ing listening. Their speech is the object, from last 3 days. And the third one is इंग्रज भारतावर 150 वर्ष राज्य करत होते. सो इथे बघा 150 वर्ष, इथे पासून असं दिलेलं नाहीये. सो त्यामुळे इथे फॉरचा यूज होईल. सो सब्जेक्ट काय येईल, ब्रिटिशर्स हॅड बीन. वर्ब म्हणजे रुलिंग म्हणजे राज्य करणे. इंडिया, ऑब्जेक्ट इंडिया येईल फॉर 150 इयर्स, 150 वर्ष. सो इथे फॉरचा यूज केलेला आहे. ठराविक कालावधी दिलेला आहे त्यामुळे फॉरचा यूज केलेला आहे. सो हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नाउ मूव ऑन टू द नेक्स्ट टेन्स, दॅट इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. काय असतो हा चालू पूर्ण भविष्यकाळ, तर भूतकाळात एखादी क्रिया सुरू होते हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. भूतकाळात क्रिया सुरू होते आणि भविष्यात ती चालू असेल किंवा संपेल असे ज्या वाक्यात दर्शवलेले असेल तो हा काळ होय. हे फार महत्वाचं आहे. हा टेन्स बहुतेक लोक यूज करत नाही त्यांच्या बोलण्यामध्ये, कारण
फार क्वचित हा बोलला जातो, फार क्वचित बोलला जातो आणि अनेक जण हा शिकवत पण नाहीत हा टेन्स जो आहे. सो हा टेन्स जाणून घेणं महत्वाचं आहे. इवन स्कूलमध्ये कॉलेजमध्ये हा टेन्स शिकवला जात नाही पाहिजे तसा. सो हे फार जाणून घेणं महत्वाचं आहे. अनेकांना हा टेन्स जमतच नाही. सो व्यवस्थित बघून घ्या आणि समजून घ्या. सो पॉझिटिव्ह सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब आयएनजी देन ऑब्जेक्ट. आता इथे विल हॅव बीन येत आहे. फर्स्ट, या वर्षाच्या शेवटी तो 15 वर्षांपासून इंग्रजी शिकवत आलेला असेल. सो इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की या वर्षाच्या शेवटी, या वर्षाच्या शेवटी म्हणजे कुठला टेन्स, तर फ्युचर टेन्स. तो 15 वर्षांपासून, आता हे 15 वर्षांपासून काळ कुठला, भूतकाळ. म्हणजेच बघा, भूतकाळात क्रिया सुरू झालेली आहे आणि भविष्य काळात ती चालू असेल, म्हणजे या वर्षाच्या शेवटी ती चालू असेल. इंग्रजी शिकवत आलेला असेल. सो पुढे जाऊया, सेंटेन्स बघूया. म्हणजे त्याला इंग्रजी शिकवायला सुरुवात करून 15 वर्ष होतील. सो इंग्रजी मधून सेंटेन्स बघूया कसा येईल. सब्जेक्ट ही will have been, verb ing teaching English from 15 years. From च्या ऐवजी तुम्ही since पण घेऊ शकता. From 15 years by the end of this year. Next, येत्या ऑक्टोबर मध्ये मी हे पुस्तक 10 वर्षांपासून लिहित आलेलो असेल. सो इथे काय आहे, येत्या ऑक्टोबर मध्ये कुठला टेन्स, फ्युचर. फ्युचर टेन्स झाला आहे हा. त्याच्यानंतर मी हे पुस्तक 10 वर्षांपासून, हा पास्ट टेन्स झालेला आहे. सो पास्ट मध्ये क्रिया सुरू केलेली आहे आणि फ्युचर मध्ये ती काय आहे, क्रिया पूर्ण होईल किंवा चालू असेल असं बोलायचं आहे. सो म्हणजेच हे पुस्तक लिहायला सुरुवात करून मला 10 वर्ष होतील. सो सब्जेक्ट इथे काय येईल, आय. त्यानंतर विल हॅव बीन येतो. वर्ब आयएनजी रायटिंग. दिस बुक, बुक इज द ऑब्जेक्ट. फ्रॉम 10 years in the upcoming October. थर्ड सेंटेन्स इज या महिन्याच्या शेवटी आम्ही येथे 5 वर्षांपासून राहत आलेलो असणार. ओके, मग याच्यामध्ये काय आहे, या महिन्याच्या शेवटी फ्युचर टेन्स, आम्ही येथे 5 वर्षांपासून, हा पास्ट टेन्स. सो पास्ट मध्ये क्रिया सुरू झालेली आहे आणि फ्युचर मध्ये ती संपेल किंवा चालू असेल असं म्हणायचं आहे. म्हणजे आम्हाला इथे राहून 5 वर्ष होतील. सो इथे सब्जेक्ट काय येईल, वी. विल हॅव बीन, verb ing living here from 5 years by the end of this month. We will have been living here from 5 years by the end of this month. So हे झालं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचे 12 टेन्सेस शिकलेले आहोत. सो याचे जे काही शॉर्टकट्स आहेत ते जाणून घेणं एक महत्वाचं आहे. ते वेगळ्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल शॉर्टकट्स आपण कसे बघायचे आहेत. आणि त्याच्यातून आपण एक टेस्ट टाईप घेऊ की तुम्हाला टेन्स ओळखता येतात की नाही हे बघण्यासाठी. सो हे या व्हिडिओ पुरता एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.